नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण इथे मस्त इन्स्टंट डोसा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। डोसा अगदी सॉफ्ट आणि मस्त जाळीदार तयार होता। बघू शकता किती जाळी आलेली आहे आणि त्यासोबत मस्त त्यासोबत लागणारी ही चटणी। व्हिडिओ थोडा जरी आवडला चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक नक्की करा। इथे मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये 1 कप इतके पोहे घेतले। हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि थोडेसे भिजवून घ्यायचे। नंतर यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं। बघू शकता तुम्ही पोहे थोडेसे नरम करून घ्यायचे। नंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं। इथे पोहे नरम झालेले आहे किंवा भिजलेले आहे। नंतर यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा, तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। नंतर त्यामध्ये 1 कप दही सुद्धा घालायचं आणि 1 कप पाणी घालायचं। हे बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि बॅटर एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि हे 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं। चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजून घेतले। नंतर त्यामध्ये खोबरं घातलं आणि 3 हिरव्या मिरच्या घातल्या, चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं। इथे त्यामध्ये नंतर आपल्याला फोडणी घालायची। इथे मी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालून तेल घालून मस्त कडकडीत फोडणी देऊन घेतली चटणीला। बघू शकता किती सुंदर चटणी तयार झाली। नंतर बॅटर आपलं इथे 20 मिनिटं झालेले आहे। आता त्यावरचं झाकण काढायचं आणि हे बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। अगदी थोडंसं पाणी घालायचं बॅटरमध्ये आणि ते हे मिक्सरला लावून मस्त बारीक काढून घ्यायचं। अशा पद्धतीने मी इथे बारीक काढून घेतलेलं आहे। मस्त मऊसूत आपले हे इथे बॅटर तयार झालेलं आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतका खाण्याचा सोडा घालायचा। नंतर पॅन गरम करून घ्यायचं, त्यावरती थोडंसं तेल घालायचं। नंतर तयार केलेलं बॅटर घालायचं आणि थोडं जाडसर असं पसरवून घ्यायचं। मस्त स्पंजी डोसा तयार होतो। बघू शकता तुम्ही किती सुंदर याला जाळी येते आणि बबल्स सुद्धा येतात। मस्त आपला इथे डोसा आता एकदा पलटी करून घ्यायचा। बघू शकता किती सुंदर इथे स्पंजी डोसा तयार होतो। अलटी पलटी करून मी एकदम मस्त भाजून घेतला। किती सुंदर जाळी आलेली आहे, किती सुरेख आपला इथे स्पंजी डोसा तयार झाला। लहान मुलांना तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि मुलं अगदी आवडीने खातील असा हा वेगळा नाश्ता आहे। बघू शकता किती सुंदर जाळी आली आणि ती संपूर्ण इथे मी डोसे तयार करून घेतले आणि त्यासोबत लागणारी चटणी बघू शकता किती सुंदर मऊसूत असेल जाळीदार डोसा तयार आहे आणि त्यासोबत लागणारी चटणी एकदम टेस्टी लागतात। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।